सध्या आपण श्री रामरक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कालच्या भागामध्ये आपण बघितलं श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणम भव राम राम। रघुकुलातला श्रेष्ठ असणारा, भरताचा ज्येष्ठ भ्राता असणारा आणि रणांगणावरती शत्रूचा अत्यंत कठोरपणे निपात करणारा असा श्रीराम, मी तुला शरण आलेलो आहे आणि प्रार्थना केलेली आहे की तू माझं आश्रयस्थान बनून तू माझं रक्षण कर। आज आपण पुढच्या श्लोकाने सुरुवात करूया। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रबद्धे। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि म्हणजे मी श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणाचं मनाने स्मरण करतो। श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामि म्हणजे श्री रामांच्या चरणांचं मी वाणीने स्तवन करतो किंवा गुणवर्णन करतो। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि म्हणजे मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी लोटांगण घालतो। श्री रामचंद्र चरणो शरणम प्रबद्धे म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी शरण जातो। माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा, सर्वस्वं वै रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने। माता रामो मत्पिता रामचंद्रा म्हणजे श्री प्रभू रामचंद्र हेच माझी माता आहेत आणि श्री प्रभू रामचंद्र हेच माझे पिता आहेत। स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा म्हणजे श्री प्रभू रामचंद्र हेच माझे सखा आहेत, मित्र आहेत। सर्वस्वमे रामचंद्रो दयालु असे हे दयाळू असणारे श्री प्रभू रामचंद्र माझे सर्वस्व आहेत। नान्यम जाने नैव जाने न जाने म्हणजे या प्रभू रामचंद्राशिवाय मी अन्य कुणीही जाणत नाही, मी खरोखरच कुणीही जाणत नाही असं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे। दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम। दक्षिणे लक्ष्मणो यस्य म्हणजे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, वामे तु जनकात्मजा तर डाव्या बाजूला जनक कन्या जानकी आहे, पुरतो मारुतिर्यस्य म्हणजे पुढच्या बाजूला हनुमान आहे, तं वंदे रघुनंदनम अशा या श्रीरामाना मी वंदन करतो। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं म्हणजे लोकांना प्रिय असणारा, रणरंगधीरं म्हणजे रणांगणात सुद्धा धीर गंभीर असणारा, राजीव नेत्र कमळाप्रमाणे डोळे असणारा, रघुवंशनाथम म्हणजे रघुवंशाची कीर्ती उज्ज्वल करणारा, कारुण्य रूपम म्हणजे मूर्तिमंत करुणेचा पुतळाच असणारा, करुणाकरमतम म्हणजे प्रजेवर दयेचा वर्षाव करणारा, श्रीरामचंद्रम शरणम प्रबद्धे अशा श्रीरामांच्या चरणी मी माझं सर्वस्व अर्पण करत आहे किंवा मी स्वतःला श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण करत आहे। आज आपण इथेच थांबणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या श्लोकांचा अर्थ समजावून घेणार आहोत। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। जय श्रीराम।